नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती। तर मित्रांनो, पोलीस भरतीबद्दल महत्त्वाचा अपडेट आहे। पोलीस भरतीची 17,000 पदांची जाहिरात आचारसंहितेच्या पूर्वी प्रसिद्ध होणार आहे, म्हणजेच पुढच्याच आठवड्यात प्रसिद्ध होणार आहे। तर मित्रांनो, ही जी जाहिरात असणार आहे ती 17,000 रिक्त पदांची असणार आहे। यामध्ये एकत्रित तिन्ही फोर्सचे म्हणजेच तिन्ही दलांचे एकत्र मिळून जाहिरात निघणार आहे। जसे की SRPF असेल, त्यानंतर कारागृह पोलीस असेल, त्यानंतर पोलीस शिपाई जे महाराष्ट्र पोलीस दल आहे, या तिन्ही फोर्स एकत्रित मिळून जाहिरात निघणार आहे। त्यानंतर ही जी जाहिरात आहे ती लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे, असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। गृह विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। तर मित्रांनो, सर्व माहिती आपण डिटेलमध्ये बघणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, ही जी पोलीस भरती आहे ती लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे। आणि मित्रांनो, भरतीला प्रत्यक्ष सुरुवात कधी होणार आहे, तर उन्हाळा संपल्यानंतर भरतीला सुरुवात होईल असे नियोजन असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे। तर तब्बल 17,000 पोलिसांच्या मेगा भरतीचे नियोजन ठरलेलं आहे। गृह विभागाकडून हे नियोजन ठरलेलं आहे, अशी माहिती गृह विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेली आहे। त्यानंतर ही जी जाहिरात आहे मित्रांनो, ती कधी येणार आहे, तर ही जी जाहिरात आहे ती पुढच्या आठवड्यात येणार आहे। 8 दिवसाच्या आत ही जाहिरात येणार आहे लोकसभेच्या आचारसंहितेच्या पूर्वी। त्यानंतर पहिल्यांदा ग्राउंड असणार आहे का लेखी असणार आहे, सर्व माहिती आपण पाहूयात। पहिल्यांदा मित्रांनो, जे प्रक्रिया असणार आहे सिलेक्शन प्रोसिजरची, ती पहिल्यांदा ग्राउंड असणार आहे। ग्राउंड नंतरच लेखी होणार आहे। आणि ग्राउंड हे उन्हाळा असल्यामुळे ग्राउंडचे नियोजन जून-जुलैमध्ये ठरवलेले आहे। तुम्ही पाहू शकता जून-जुलै दरम्यान भरती प्रक्रिया सुरू होईल असे त्यांनी सांगितलेलं आहे। त्यानंतर आपण रिक्त पद पाहूयात। जे मित्रांनो कारागृह शिपाई भरती होती, ती मित्रांनो झालेली नव्हती। 2021 ला जी भरती निघाली होती, 2021 ची मागची जी भरती होती त्यामध्ये कारागृह शिपाईच्या जागा नव्हत्या। त्यानंतर आता ह्यामध्ये कारागृह शिपाईच्या पण जागा इन्क्लूड करण्यात आल्या आहेत। त्याचबरोबर SRPFच्या आणि पोलीस शिपाई त्यात चालकचे पण असणार आहे मित्रांनो। तर जेल शिपाईची 1900 जागा आहेत। त्यानंतर SRPFच्या 4,800 जागा आहेत। त्यानंतर पोलीस शिपाईच्या 10,300 रिक्त पदांची संख्या आहे। त्यानंतर एकूण आपण जी जाहिरात बघितली 17,000 पदांची ही ऍड प्रसिद्ध होणार आहे। तर मित्रांनो, पहिल्यांदा जून-जुलैमध्ये भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। पहिल्यांदा मैदानी चाचणी होणार आहे, त्यानंतर लेखी परीक्षा होणार आहे। मित्रांनो, आता आपण पाहूयात प्रत्येक काही जिल्ह्यातील रिक्त पदांची संख्या पाहूयात। या पदांमध्ये कमी जास्त संख्या होऊ शकते मित्रांनो। वर्धा जिल्हा पोलीसमध्ये 89 पदे रिक्त आहेत। नाशिक जिल्हा पोलीसमध्ये 450 प्लस पदे रिक्त आहेत। तसेच रायगड जिल्हा पोलीसमध्ये 400 प्लस जागा रिक्त आहेत। अहमदनगर पोलीसमध्ये 500 प्लस जागांचा प्रस्ताव आहे। त्यानंतर ठाणे ग्रामीण जिल्हा पोलीसमध्ये 122 पदे रिक्त आहेत। त्याचबरोबर ठाणे ग्रामीण वाहन चालकमध्ये 40 पदे रिक्त आहेत। तसेच मित्रांनो, नवी मुंबई जिल्हा पोलीसमध्ये 829 पदे रिक्त आहेत। वाशिम जिल्हा पोलीस 115 पदे रिक्त, जळगाव जिल्हा पोलीस 193 पदे रिक्त, जालना जिल्हा पोलीस 183 पदे रिक्त आहेत। आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर वाहन चालक 300 प्लस जागांसाठी प्रस्ताव आहे। वाहन चालक पुणे वाहन चालक 203 पदे रिक्त आहेत। तर मित्रांनो, ही माहिती होती काही जिल्ह्यातील रिक्त पदांची। यामध्ये कमी जास्त होऊ शकते पदांची संख्या। त्यानंतर 17,000 जागांची ही पोलीस भरती असणार आहे। याची ऍड लवकरच प्रसिद्ध होणार आहे। 8 दिवसात किंवा आचारसंहितेपूर्वी याची जाहिरात प्रसिद्ध होऊ शकते। त्यानंतर पहिल्यांदा फॉर्म भरून घेतले जातील। त्यानंतर जून-जुलैमध्ये भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। प्रत्यक्षात एकाच वेळेस भरती सर्व फोर्सची होणार आहे। SRPFचं वेगळं, त्यानंतर महाराष्ट्र पोलीसचं वेगळं, त्यानंतर कारागृह पोलीसचं वेगळं, असं नाही। एकाच वेळेस सर्व परीक्षा होणार आहे आणि त्यानंतर एकाच वेळेस सर्वांचं ग्राउंड होणार आहे आणि लेखी परीक्षा पण एकाच वेळेस होणार आहे। प्रत्येक जिल्ह्याची वेगवेगळ्या वेळापत्रकानुसार अशी लेखी परीक्षा होणार नाही। सर्वांचं पहिल्यांदा ग्राउंड होणार आहे, त्यानंतर एकाच वेळेस लेखी परीक्षा होणार आहे, अशी माहिती गृह विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेली आहे। हा अपडेट होता पोलीस भरतीच्या जाहिरातीबद्दलचा। अशाच लेटेस्ट अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।